तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्टुडिओमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आता जस्ट चालू केलेलं आहे आणि सीएनजी कालच्या 3 कांड्यात दुपारी भरलेले म्हणल्यावर बघू जे जेव्हा संपन्न तेव्हा माहीत नाही, कारण आपण अजून व्यवस्थित काम करत नाहीये। तर कालच्या 3 कांड्या त्यावरच काम करू। जर लवकर संपलं तर टाकू परत, आणि जर नाही संपलं तर संध्याकाळपर्यंत चालू तर संध्याकाळपर्यंत सांगता येत नाही ऑर्डर कशी असतील कशी नाही। वाजल्यात 9, आता जस्ट चालू केले तर बघूया आज काय होते काय नाही। आणि कंबर बरी, पण याचा अर्थ असं नाही की आपण जास्त काम करायचं, कारण उद्या 4थी फेरी बघू। 4थ्या फेरीत काय नाही मी तुम्हाला अपडेट देईन, तुम्हाला देईन, जेणेकरून मला भविष्यात कळेल की एकेकाळी मला बी मन काय झालं तर मग 4थ्या फेरीत 3ऱ्या फेरीत काय झालं 4थ्या फेरीत काय झालं हे मला कळावं, म्हणून मी सांगतोय। भविष्यात बघत बसायचं टाइमपास मात्र झालं टी व्हीवर काय झालं आपले एकेकाळी आयुष्याला आठवण, बाकी काय हे आठवत नाही आपल्याला। मग हे व्हिडिओ बनवले की आठवत आहे, त्यामुळे मी प्रत्येक डिटेल सांगतोय काय होते काय नाही। आता जस्ट चालू केलेले कालच्या 3 गाड्या आहेत, त्यामुळं बघू 1000 रुपये झाले तरी खूप झाले, 1000चं डोक्यात ठेवणार जास्त नाही। त्यामुळं 4थी फेरी झाल्यावर कन्फर्मेशन देणार ओके झाले का नाही, त्यामुळे अजून ओके झालं असं सांगू शकत नाही। तर कधी कधी होतंय तरी मोकळं झालं ना पाठवून लय वेळ बसलो नाही एका ठिकाणी तर दुखतं थोडंफार, त्यामुळं पण पहिल्यापेक्षा खूपच बरं आहे। पहिले लईच 5-10 मिनटं दुखायचं, आता अर्धा तासाने दुखते किंवा 15-15 मिनटं नंतर दुखते, पण अजून बी म्हणजे ओके झालेलं नाही याचा अर्थ। तर काय कुठंतरी थोडंफार आडलेले ते उद्या नीट करतो, उद्या आणि परवा म्हणजे 1-2 फेरीमध्ये मग ओके होऊन जाईल। म्हणजे होतंय चांगलं आहे सेंटर, नसं सेंटर ते सांगणच मी तुम्हाला माझं ओके झालं। ओके झाल्याशिवाय लोकांना रेफरन्स द्यायचं नाही, ओके झालं लोकांना सांगायचं नाही का, उगाच कशाला कोणाला हे करायचं, उगाच चुकीची माहिती देते। आपण स्वतः पहिलं ते प्रोडक्ट यूज करायचं काय म्हणतात ते, आणि मगच लोकांना रेफरन्स द्यायचा। तर चला आजच्या या खेळाला सुरुवात करूया आणि बघूया पहिली ऑर्डर पहिली कुठली पडती कुठली नाही। आय होप लवकरात लवकर चांगली पण ओलाची होती, हाताला नाही लागत असं काय हरकत नाही। ओला चालू केलं, आत्ताच एक 21 रुपयाचा प्लॅन घेतला, कारण म्हणलं उद्या जायचं आहे, तर म्हणलं आज मोठा प्लॅन घेऊन काय फायदा, कारण उद्या परत उद्याचा दिवस व्हायचा ना, त्यामुळं ठीक आहे उद्या बुधवारी गुरुवारी 3 दिवसाचा प्लॅन घेऊ नाही का गुरुवार शुक्रवार शनिवार पहिला 2 दिवसाच घेतला पाहिजे, काय शनिवार परत जायचे, काय कमवणार काय ठेवणार काय भाडं भरणार असो। चला पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर पडलेली भारतीवरनं त्यांची ती बिझनेस डेला 229 रुपये ओला। आता मी जस्ट बिझनेस डेच्या हे भिंत आहे, बिझनेस डेची भिंत एवढं दाखवू शकतो इकडे बघा पुल्या। तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कुठनं पडते कुठनं नाही, इथनं पडू शकते, एक 5-10 मिनटं थांबल्या आयोग पडली तर बरंच होईल। बघू नेक्स्ट ऑर्डर ओला देते का उबर देते का रॅपिडो देते, आपण मीटरने म्हणतोय चला चाकण चिखली। 11 वाजून 19 मिनटं झालं, तर समजून घ्या की त्या वेळानंतर ऑर्डर पडली। दुसरी ऑर्डर आत्ता पडली, एक 200ची पडली, एक 100ची पडली, पण हाताला नाही लागली ओलाचं। उबरला रॅपिडोला काय आलं काय माहिती। आपण आत्ता पण गार्डन आहोत, वन गार्डन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इथे। आता एकाला इथं ड्रॉप केलं आहे उबरने 85 लय वेळ लागला राहत, तेवढ्या वेळात राव काल 700-800 रुपये आले ते चांगले आले। आज म्हटलं आज बी तसं काहीतरी होईल, पण असं काय हरकत नाही। आज जर कधी होईल मला माहीत नाही, बरं झालं सकाळी सीएनजी नाही भरलं नाही तर उगाच असो 1000 रुपये करून जाऊ घरी। मग अशी सकाळची ऑर्डर किती होती पहिली होईल आठवण ना बघा किती वेळ झाला, 230ची काहीतरी 230 ठीक आहे 300 रुपये झाले आत्ता पाहिजे, ठीक आहे काय हरकत नाही। 200 रुपये करूया अजून आणि जेवूया, मग जेवणानंतर अजून 500 करूया। ठीक आहे 500 करायला मला माहिती आहे संध्याकाळी 4-5 नाही, कारण दुपारी ऑर्डर नसतात, आणि जर चांगले पडले तर मग भरूया सीएनजी, काय प्रॉब्लेम नाही मला। बघा काय होते काय नाही, थकवा जाणवतो थकलं, ऊन पडलं ना मला एनर्जी लो होतं माझी। ऊनाशी माझे आता कनेक्शन करायला 2-3 दिवस लागतात, मला ऊन आणि मला, कारण पहिले झोमड्यात सवय होते ना, ऊन असो पाऊस असो हिवाळा असो 12ही महिने रगडायचं। आता उघड आहे असतं रे, त्यामुळे जरा 4-4 महिन्यांनी थोडं बदली होते, त्यामुळे जरा कनेक्शन व्हायला वेळ लागतो असं माझं असंच आहे। तर बघू का होते काय चला
टाईम सांगतो पहिला किती झालेत. 1:31 झालेत, 1:30 वाजलेत. आणि आपण आत्ता बिझनेस बेला. बिझनेस बे हे आहे विमाननगरचं. विमाननगरमध्ये आहोत आपण आत्ता. आणि रॅपिडोनी ऑर्डर घेऊन आलो तो. जेवणानंतरची ऑर्डर आहे. जेवण मला वाटतं 12 वाजता काहीतरी झालं आपलं. म्हटलं ऑर्डर पडत नाही का. लास्ट एक घेतलं, त्यानंतर लगेच जेवलो. त्यानंतर मला वाटतं एक ऑर्डर पडलेली कुठेतरी, आय थिंक ओला. आणि ओला नाही, रॅपिडो. 83 रुपये काहीतरी, 83 का 110 काहीतरी, मला लक्षात नाही झालं. अर्धा एक तास 10 मिनटं आली की विसरून जातो मी. त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो. त्याच्यामुळे पण भविष्यात तेच रिपीट करायची काही गरज नाही. भविष्यात बघावं मला मजा टाईमपास. तर त्यानंतर लगेच मला वाटतं बन गार्डनला होतो. बन गार्डनवरनं मला वाटतं पुढे गेलो काय माहिती. तिकडनं रॅपिडोची ऑर्डर पडली आणि इकडं आलो. हे आहे बिझनेस बीच आहे काय काय लोकेशन तर कस्टमरने बिझनेस बीच टाकलेलं असेल. नसेल तर त्याला मी कारणीभूत नाही आहे. दिसते का इकडं आहे. इकडं मोठे आहे कसं आहे कॅमेरा. आपली क्वालिटी घेऊ लवकर. नवीन यूट्यूबचा पगार झालो होईल 5-6 वर्षांनी. iPhone 20 घेऊ मग त्यात मस्त शूट करू. आत्तापर्यंत टोटल 650 झालं, जी की खूपच कमी आहे कालपेक्षा. काल खूप चांगला दिवस होता. आज जरा ढासळलं. काय आलं काय माहिती. जुळा नाही. माझ्या समोर नवीन रिक्षावर जातं तर काय सांगू आता काय जाऊ. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी प्रतिकत नाही. आय होप लवकर पडावे. आणि जरा इथनं घराकडे ऑर्डर पडली तर बरं होईल. दुखतंय थोडं कधीतरी. जास्त वेळ कंटिन्यू बसला. ही 11 किलोमीटरची ऑर्डर होती. 5-6 किलोमीटर थोडं पुढे गेले की थोडं ताण पडतो त्यामुळे दुखते. तर 99% कवर झालेले, 1% राहिले. तो 1% काय असेल तर उद्या कवर होईल. उद्या फायनल टचअप दिला जाईल मणक्याला आणि मग मणका नीट होईल. तरी वाटलं तर अजून एक टचअप देऊ फायनल. भाऊ मला भले अजून 4-5 वेळा बोललो, मला काय प्रॉब्लेम नाही, पण फायनल टचअप द्या. म्हणजे भविष्यात मला कधीच किती ड्रायव्हिंग केली तरी प्रॉब्लेम येणार नाही. मस्त 200-300 केलं तर थोडंफार दुखतंच नाही असं नाही. पण माझं असं म्हणणं की असलं क्वालिटी काम करा ना. किती ड्रायव्हिंग केलं तरी दुखलं नाही. पण बरं 300 जाऊ 500 जाऊ फिरायचं रे भविष्यात आपल्याला. त्यामुळं मणक्याचं केलंच पाहिजे. त्यामुळेच मी काम करतो आहे मणक्याचं. त्यामुळं ओला उबेरचं काम जे आपलं रोजचं रिक्षाचं काम आहे त्यावर थोडंसं लक्ष कमी जाते. आणि त्यामुळे दंड आपला खूप कमी होतो आहे. काही हरकत नाही आहे. जसं की आपण दरवेळेस 30 कमवतो, ह्यावेळेस 1 तारीखचा हिशोब केला तर 20च झाले ते आपले. कुठं 20,000 आणि कुठं 30,000 सगळं जाऊन सगळं जाऊन ह्यावेळेस 20च झाले. पुढचा महिना बी 20च जाईल असं वाटतं. ठीक आहे, काय हरकत नाही. 10,000 इकडे तिकडं. पण एकदा मणका नीट झाले की चुकी का नाही सांगा 50-50 हजार रुपये काढणार सगळं जाऊन. येडा आहे मग ड्रायव्हर आपण. पुढचं पुढं बघू. डिपेंड ऑन मूड. जर मूड चांगला असेल तर 50, नसेल तर मग 30. नॉर्मली 30 बी भरपूर झाले सगळं जाऊन. मेंटेनन्स बी जाऊन. तर बघू नेक्स्ट ऑर्डर कधी आपल्या एरियात आलेलो आहोत. आणि वाजले 4:33. मधी नाही दुखत आहे, साईडला दुखत आहे. मधी लेप लावला आहे, जिथून लेप संपतो तिकडं दुखते. मला वाटतं साईडला बी लेप लावलं पाहिजे. तर बघूया उद्या सांगा मी त्यांना लेपवाल्यांना की साईडला बी लेप लावा. कारण म्हणजे काहीच दुखत नाही. असंच पाहिजे मला साईडला बी. सगळीकडे असलं पाहिजे, काहीच नाही दुखलं पाहिजे. किती काम केलं तरी मशीन कसं चांगला पडलं पाहिजे. मन मस्त म्हणतंय पण बॉडी भाव आज नाही तर उद्या दुखणारच. पण मनका बसणार नाही चिप काय गॅरंटी त्यांनी सांगितलं मला. तुम्हाला मनका भविष्यात कधीच बसणार नाही, जे की खूप चांगली गोष्ट आहे. मग भाऊ तिकडे 50 जाऊ लाख जाऊ काय फरक पडत नाही. एवढे काही गेलेले नाहीत आपले. तर ही जी शेवटची ऑर्डर होती ती रॅपिडोची होती. ती मला स्टेशनवरनं पडली. आपण विमाननगरला होतो, तिकडनं MT घराकडे चाललो. म्हटलं भाऊ टाईम जायला चला घरी. पण नशीब आपलं चांगलं आहे की स्टेशनच्या नियरबाय एक ऑफिस होतं कुठंतरी, आयशे भवन काय माहिती ऐकवा नाही काय करू बा काहीतरी होतं. तिथनं ऑर्डर पडली 189 बालाजीनगरला. म्हटलं देऊ पावला बालाजीनगर म्हणजे आपल्या एरियात. तर म्हटलं चला तर बेलवाली गुड लक. तर आजचा हा ब्लॉग इथंच संपूया. आपल्या एरियात आलं म्हणजे साहजिक आहे घरचा झाला. आपण टोटल काय झाले मी शेवट टाकलंच 1000+ झालं, जी की खूप चांगली गोष्ट आहे. तर आजचा हा ब्लॉग इथं संपूया. भेटूया नवीन ब्लॉग माहिती. शुभरात्री. बाय.